सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीचा जे काही फिजिकल सुरू आहे ते फिजिकल काही घटकांचं उरलेल्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल. काही घटकांचं पूर्ण पण झाले आहेत, काही जिल्हे पूर्ण पण झालेले आहेत. मध्येच एक परिपत्रक आलेलं होतं आणि त्या परिपत्रकच्या माध्यमातून एक संदेश दिलेला होता किंवा एक टेंटेटिव्ह तारीख ती आलेली होती की 14 मार्च रोजी ही जे काही लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा होणार आहे. हे एक अंदाजित तारीख, एक प्रस्तावित तारीख आलेली होती आणि जास्तीत जास्त 7 दिवस पुढे जाईल आणि ती तारीख 20 ते 21 तारखेला येईल. सो जे जिल्हे लहान आहेत, जिथं अर्जांची संख्या कमी आहे, जिथं जागांची संख्या कमी आहे, अशा जे जिल्हे आहेत, असे जे घटक आहेत, त्यांची लेखी परीक्षा लवकर होणार हे कितीतर वेळा सांगितलेलं होतं मी आणि आता तेच झालेलं आहे. त्याच पद्धतीनं मोठे जिल्हे जे आहेत, ज्यांचे अजून काही घटक बाकी आहेत, या जिल्ह्यांच्या तारखासुद्धा कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिअर केलेल्या होत्या की ते त्यावेळी होतील. फॉर एक्झाम्पल एप्रिल महिन्यामध्ये हे जे काही मोठमोठे जिल्हे आहेत त्यांचे लेखी परीक्षा हे होऊन जाईल. लक्षात ठेवायचं. थोडक्यात एकंदरीत आजचा व्हिडिओचा बनवण्याचा मुद्दा असा आहे, कंटेंट असा आहे की कट ऑफ जर बघितला तुम्ही तर कट ऑफ बघून सगळे शॉक होत आहेत. तर ह्या कट ऑफच्या बद्दल कोणी कोणी अभ्यास करायचा, कोणी कोणी लेखीची तयारी करायची, मार्क कमी आहेत म्हणून खचून जाऊ नका. काही गोष्टी आता एकदम क्लिअर करणार आहेत. जवळजवळ 7 ते 8 घटकांचा निकाल हे ऑलरेडी लागलेले आहेत आणि तुम्ही मग शॉक झालेला आहात. आता याच्यामध्ये जे काही वास्तव आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय की कोणी लेखीची तयारी करायची आणि कोणी नाही. त्याच पद्धतीनं अजून एक सांगतोय की तुम्ही फिजिकलची तयारी करत असाल आणि त्याच पद्धतीने लेखीची तयारी करत असाल, पोलीस भरती तयार करत असाल तर डिसेंबरच्या आसपास अजून एक भरतीची मोठी संधी आहे. त्या भरतीची तयारी तुम्ही आज आत्ता हारलाय म्हणून जर सोडला तर परत तुमच्यावर हेच दिवस येतील आज जसे तुमच्यावरती आलेले आहेत. सो आत्ताच सांगतोय की जे आपल्याला फॉलो करतात त्यांना सांगतोय की डिसेंबरची भरती ही लय ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये पडून जाईल. सो विचार करा, दरवर्षी हे डिसेंबरच्या आसपास या पोलीस भरती पडत असतात. आणि त्याच पद्धतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑलरेडी सांगितले आहे की 20,000ची भरती आम्ही डिसेंबरपर्यंत पाडणार आहोत. 20,000 की किती पडणार हे पुढं तुम्हाला समजून येईल, पण आताच्या घडीला तो एक अंदाज बांधून तुम्ही तयारी जोरात करू शकता. लक्षात ठेवायचं. सो महाराष्ट्र पोलीस भरतीचे काही जिल्ह्यांचे जे काही कट ऑफ आहेत तिथले कट ऑफ पूर्णपणे कमी लागलेले आणि मग मुलांचा हाच प्रश्न आहे की उरलेले जे काही मोठमोठे घटक आहेत, फॉर एक्झाम्पल सीपी मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल, सो अशा पद्धतीने जे काही घटक आहेत, जे 7-8 घटक आहेत जिथं स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात डिवायडेड झालेले आहे, 50% स्पर्धा ही इथेच डिवाइड झालेली आहे, ह्या जिल्ह्यांचा कट ऑफ कसा लागेल. अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची की जे लहान लहान जिल्हे आहेत, जे अर्जसंख्या कमी आहेत वगैरे वगैरे, एकंदरीत ह्यावेळेच्या भरतीचा एक वेगळाच कट ऑफ, एक वेगळीच भरती म्हणून ह्याला पाहावं लागेल. कारण की आधुनिकीकरणाच्या नावाखाली जे काही इक्विपमेंट वापरले गेले, स्टेट आणि नॅशनल लेवलचे प्लेयरला सुद्धा कट ऑफ 100 मीटरचे स्प्रिंट आउट ऑफ बसलेले नाही. म्हणजे विचार करा की काय अवस्था असेल ह्या महाराष्ट्रातील ह्या आधुनिकीकरणाची. जर बघायला गेलं तर जेमतेम 26+ असणारे जास्तीत जास्त करून थोडेसेच आहेत. तिथून पुढे 34+, 15-20%, 40+, 5-7% अशा पद्धतीनं अवस्था या पोलीस भरतीची असलेले. त्याच पद्धतीनं पूर्ण जर कट ऑफ बघितला, जिथं जिथं कट ऑफ लागलेले आहेत तिथले कट ऑफ जर बघितला तर 26, 28, 32, 34, 40 अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेले आहेत. ही अवस्था फक्त आणि फक्त या इक्विपमेंटमुळे झालेल्या आहेत. जे काही स्टार होते ते हाईटमधनं सुद्धा बाद झालेले. लक्षात ठेवायचं. 0.2, 3, 4 सेंटीमीटरनं. काही मुलं गेल्या वेळी भरती दिलेले होते, गेल्या वेळीच्या 22-23 भरतीमध्ये पूर्णपणे फिजिकल मारून, लेखी मारून फायनल कट ऑफमधून बाहेर गेलेली होती. ती मुलं आज हाईटमधून बाहेर पडलेले आहेत. लक्षात ठेवायचं. ह्याचं एकच कारण फक्त आणि फक्त आधुनिकीकरण आणि काय म्हणे अपडेटेड जे काही इक्विपमेंट वापरलेत फक्त त्याच्यामुळं. हा जी झळ आहे ही पूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. ही काय फक्त कोणत्याही एका अकॅडमीला किंवा एका मुलग्याला लागलेली नाही आहे, सगळ्या मुलींना लागलेलं. लक्षात ठेवायचं. त्यामुळं एकंदरीत जे काही सगळे कट ऑफ आहेत ते कट ऑफ हे कमीच लागले. लक्षात ठेवायचं. आता विषय असा आहे की लहान जिल्ह्यांचा जसा कट ऑफ लागला तसा मोठ्या जिल्ह्यांचा लागणार आहे का, आणि त्यानंतर मग परीक्षेला कोण क्वालिफाय होणार आणि कोणी लेखीची तयारी करायची ह्याची सगळी माहिती आपण कंटिन्यू बघणार आहोत. तर लहान जिल्ह्यांचे कट ऑफ हे कमी का लागले हा एक विषय आहे. कारण की एक तर जागा कमी असतात आणि फॉर्म कमी असतात. त्यात हे इक्विपमेंटचा मॅटर, चिप घोटाळा असेल किंवा जे काय असेल ते असेल, प्रशासन इकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि पॉझिटिव्ह सुद्धा घेत नाहीत. लेखीच्या तारखा सुद्धा आल्या. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वाट बघत बसू नका. चंद्रपूरला वेळ दिली म्हणून सगळ्या जिल्ह्याला देतील असं सांगता येत नाही. कारण की याचा संपूर्ण अधिकार हे तेथील जे काही सिनियर असतील किंवा SP वगैरे असतील, जे भरती प्रमुख असतील, भरतीचे अध्यक्ष असतील, त्यांना दिलेला असतो.
सो अशा पद्धतीनं चंद्रपूरला दिला म्हणून बाकी सगळे देणार नाहीत असं अगोदर सांगितलं होतं आणि त्यानंतर 4 दिवसानं लगेच परिपत्रक आलं की लेखी परीक्षेची अंदाजित तारीख आम्ही 14 तारीख घेतलेली आहे. म्हणून सांगतोय की जे सांगतोय तेच असणार आहे, पुढं दुसरं काहीच नसणार आहे. सो जे लहान जिल्हे आहेत त्या लहान जिल्ह्यांमध्ये अर्जाची संख्या कमी, जागांची संख्या कमी आणि त्या पद्धतीनं हे जे काही इक्विपमेंटचा मॅटर आहे त्याच्यामुळं हा कट ऑफ कमी लागलेला होता. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, जिथं जागा जास्त आहेत, जिथं स्पर्धा डिवायडेड झालेल्या आहेत, जसं मगापासून सांगितलं होतं की मुंबई, पुणे असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा जे काय असतील घटक, जिथं 7 ते 8 घटक आहेत, सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं भरती पडली त्या दिवशी की इतर ही स्पर्धा डिवायडेड झालेली आहे. आणि सेम या भरतीला जिथं मोठमोठे जिल्हे आहेत इथं सुद्धा कट ऑफवरती इफेक्ट जाणून येईल, इफेक्ट दिसून येईल, पण एवढा कमी कट ऑफ लागणार नाही, लक्षात ठेवायचं. आता कट ऑफ कमी लागणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला, ओपनचा जो कट ऑफ आहे जे मोठमोठे जिल्हे तिथं सांगतोय हा कट ऑफ 38-40च्या पुढंच असणार आहे. 40च्या पुढंच किंवा 40च्या दरम्यानच हा कट ऑफ असणार आहे ओपनचा. बिकॉज बाकीचे जे जिल्हे आहेत, जे बाकीचे जिल्हे सोडून ह्या जिल्ह्यांचं म्हणतोय, जे मगापासून सांगितले मोठमोठे जिल्हे आहेत, ह्या मोठमोठ्या जिल्ह्यातले जे काही भरतीला आलेले अर्ज असतील ह्या सगळ्या कास्टसाठी सगळी जी मुलं असतील 40चे, 42चे, 44चे, 46चे, 47 जे काय असेल ते सगळे ओपनच्या जागा घेऊ शकतात. पण ओपनवाली मुलं जरी कट ऑफ 44चा लागला असेल, 40चा लागला असेल तरी 38 पडून सुद्धा इतर मुलांच्या जागा घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं जर इतर घटकातील किंवा इतर कास्टमधल्या मुलांनी 40+ स्कोर केला तर डायरेक्टली ओपनमध्ये जाणार. त्यामुळे ओपनच्या मुलींचा कट ऑफ हा 40च्या आसपासच लागेल. हे त्रिकालवादी सत्य आहे. तुम्ही कोणत्याही घटकाचा, कोणत्याही जिल्ह्याचा कट ऑफ बघा, ओपनच्या महिलांचा, ओपनच्या मुलांचा हा कट ऑफ हा 39, 40, 41, 43च्या दरम्यान अशा पद्धतीने लागला लक्षात ठेवायचा. आणि मग बाकीचे जे जिल्हे आहेत, बाकीचे जे हे आहेत कास्ट आहेत, बॅकवर्ड क्लासेस, त्यांचा कट ऑफ हा वेगवेगळ्या पद्धतीने लागला लक्षात ठेवायचा. जर बघायला गेलं तर कट ऑफ कशा पद्धतीने लागतात तर बघा, एक जरी कास्ट घेतली तर मॅक्झिमम स्कोअर कडून ते लो जो स्कोअर आहे लोरेस्ट तिथंपर्यंत जर बघायला गेलं तर जेवढ्या काय जागा असतील त्याला रेशो जो आहे 1:10 प्रमाणात अशा पद्धतीने तो कमी आणला जातो. आणि मग शेवटचा जो मुलगा बसतो त्याच्यामध्ये 40वर असेल आणि किती असेल तिथंपर्यंत कट ऑफ लावला जाईल. आणि मग तिथून पुढं 40चे जे पाठीमाग लागले असतील ती सगळी मुलं त्या कास्टमध्ये कट ऑफनुसार हायेस्ट स्कोअरकडून लोएस्ट स्कोअरकडे गणला जातो. ही झाली कट ऑफ लावण्याची पद्धत. जर बघायला गेलं तर मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अशी परिस्थिती असेल की ओपनचा कट ऑफ हा 40च्या आसपास लागणार, आत्ताच सांगतोय. आणि बाकीचे जे काही कास्ट आहेत त्यांचा कट ऑफ हा 36, 32 वरती सुद्धा येणार, लक्षात ठेवायचं. 32, 34, 36 आणि 38 100% येणार आहे. काही 30 वरती सुद्धा जातील. ज्या बॅकवर्ड क्लासेस आहेत त्या 30 वरती सुद्धा जातील. SC असेल, ST असेल, VJ असेल, MT असेल, SBC असेल, अशा ज्या कास्ट आहेत ह्यांचं कट ऑफ 100% 34, 32, 36च्या आसपास सुद्धा लागणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं परत हे सांगतोय की ज्या मुलांना 32+ मार्क आहेत फिजिकलसाठी, ज्या मुलांना 32+ मार्क आहेत त्यांनी लेखीची तयारी जोरात करा. आत्ताच सांगतोय. नंतर कट ऑफ लागला, सर मला वाटलं नव्हतं, सर वेळ गेली सर, आणि असं झालं सर, 10 दिवस मिळालेत, आता काय करू, हे पब्लिकेशन वाचू का, तो पब्लिकेशन वाचू का, हे पुस्तक रेफर करू का, ते पुस्तक करू का, प्रश्नपत्रिका सोडवू का, टाइम लावून सोडवू का, पॅटर्न कसा येईल, काठिण्य पातळी कसे असेल, त्याहून चालू होते बघा. हे बाळांनो नंतर करून का उपयोग नाही, तुम्हाला अगोदर करता आलं पाहिजे. आता सुद्धा आपल्याकडं जे काही मुली आहेत जवळजवळ 26 ते 30 मुलं ही पेपरला क्वालिफाय झालेत आणि टार्गेट ठेवलंय 20+ मुलं आपली पेपरला क्वालिफाय होऊन फायनल लिस्टला आलीच पाहिजे. त्यासाठी काही जी मोहीम आखले ते प्रॉपर आखून त्या मुलांसाठी आपण हार्डवर्क करत असतो. सेम तुमच्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा असंच करायला पाहिजे की बाबा कट ऑफ किंवा आताचं जे क्लायमेट हे वेगळं आहे. 32 पडले म्हणून हातात झालाय म्हणून सोडून दिलाय, 34 पडले आणि हातात झालं म्हणून सोडून दिला, असं करू नको. कट ऑफ सुद्धा कसाही लागू शकतो, कमीही लागणार. मी स्वतः सांगतोय कट ऑफ हा कमीच लागणार आहे. त्यामुळं लेखीचा अभ्यास जोरात करता आला पाहिजे. ज्या मुलांना 30, 32, 34, 36, 38, 40 मार्क आहेत त्यांनी तर अभ्यास जोरात करा. ज्या मुलांना 40+ आहेत, बॅकवर्ड क्लासेसमधून आहेत, ओपनची जागा मारले, त्यांनी तर बिंदास राहा. तुम्हाला ऑलरेडी 8 ते 10 मार्क प्लस आहेत, 8 ते 10 मार्क प्लस आहेत. त्यामुळे तुम्ही नैराश्यात तर विचार सोडून द्या की सर मला एवढं स्कोर आहे बसेल का. आत्ताच्या घडीला क्लायमेट वेगळा आहे, 40+ जाणं अवघड झालेलं आहे. 41, 43 आणि 45 ह्याच्या पुढं जास्त करून मुलं गेलेलीच नाही आहेत. ही वस्तुस्थिती हे भरतीची. गेल्या वेळीचा वेगळा होता विषय, यावेळीचा वेगळा विषय, लक्षात ठेवा. त्यामुळं डिमोटिवेट होऊन 34-32 पडलेत म्हणून सोडू नका, अभ्यास जोरात करा. आताच सांगतोय, परत सांगतोय की ज्याला कट ऑफचा काही विश्लेषण माहीत आहेत
त्या मुलांनी अभ्यास जोरात सुरू ठेवलेला आहे. आणि अजूनही सांगतोय की ज्यांना ह्यावेळी वर्दीत यायचं त्यांनी 32, 34, 36, 38 स्कोर असेल तर 100% लेखीची तयारी करा. तुम्हाला सुद्धा चान्स भेटू शकतो. कारण की एकंदरीत क्लायमेटच तसं आहे. ही भरती ही वेगवेगळ्या पद्धतीनंच झालेली आहे. समोर काय म्हणतोय, सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीने कट ऑफ लागेल किंवा कट ऑफचं एकंदरीत वातावरण कशा पद्धतीनं आहे, तुमची कास्ट कोणती आहे बघा. आणि जरी सुद्धा 32, 34 स्कोर असेल तरी सुद्धा अभ्यास जोरात चालू ठेवा. कारण की 34 पासून किंवा 36 पासून जर पाठीमागं 34 वरती जर कट ऑफ येत असेल, दिसायला 2-3 मार्क असतील तर ह्याच्यामध्ये सुद्धा शेकडो मुलं असतात, लक्षात ठेवायचं. आणि मग ह्याच्यामध्ये एज फॅक्टर असेल, एज्युकेशन फॅक्टर असेल, अशा पद्धतीनं तुमची डेट ऑफ बर्थनुसार तुमचं वयानुसार हे जे काही रेशो आहे तो लावला जातोय. हे फिजिकवरून लेखीला क्वालिफाय होत असताना आणि लेखीतून फायनल कट ऑफला क्वालिफाय होत असताना अशा पद्धतीने हे कट ऑफ लावले जातात, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर मार्क कमी आहेत, मी बंद केले, भरती सोडून दिले, मी शेवटची भरती दिली. नाद बास, हे बास ते बास, इकडं काही कोणी बघू नका. ह्याच्यामुळं जो नाद बास म्हणणारा असतोय तोच पहिला 10 तास अभ्यास लायब्ररीमध्ये करत असतोय. आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्या रील्सपासून मोटिवेट होऊन स्वतः सगळं हात्यात टाकून देतोयस, असा विषय नाही, लक्षात ठेव. तलवार जरी नसली तरी ढालीवरती सुद्धा विजय मिळवता येतो, लक्षात ठेवायचं. फक्त मनगडा तुझ्या बळ पाहिजे. त्यामुळे स्वतःला कमी समजू नको. जरी मार्क कमी असतील तर पूर्ण महाराष्ट्राला कमी पडलेत हा विचार करून लेखीचा अभ्यास कर. 100% येणार दिवस तुझा असतील. समोर काय म्हणतोय, सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर मार्क कमी पडलेत काय करायचं. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलामुलींसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरती देत असाल, कोणत्याही घटकातील असेल, म्हणजे शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, ह्या 5च्या घटकांसाठी आणि 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000+ PDF संच जे काय आहे, PDF प्रश्नसंच PDF आपण तयार केलेले आहे. सो ही तुम्हाला हवे असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त पुढच्या 40 सेकंदापर्यंत बघा आणि मग बघायचं पेपर कसा सेट केला जातो आणि पेपरला प्रश्न कसे होते आणि विथ ऑप्शन कसे होते. तर लक्षात ठेवा, तर मगापासून अनाउन्समेंट केलेली 15,000+ प्रश्नांचे PDF ह्याच्यामध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. सोबत तुम्हाला सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत. जसं की मराठी असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, हे तिन्ही विषय 70 ते 75% पोर्शन ह्या तिन्ही विषयावरती आधारित आहे. त्यामुळे इथं आपण अतिशय महत्त्वाचा अतिसंभाव्य प्रश्नसंच दिलेले आहेत. सो हे तिन्ही घटक सोबत JKGS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, त्याच पद्धतीने पाठिंबाच्या सगळे प्रश्नपत्रिका जिल्ह्यावाईज सोडवून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं 1986 पासून ते 2023-24 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. आता हे का दिलेले आहेत बघायला गेलं तर पेपरचा पॅटर्न हा वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगळ्या पद्धतीने आलेला असतो, घटकानुसार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आला असतो. आपण जरी 25-25-25-25 100 प्रश्न हे अशा 4 पार्टमध्ये डिवायडेड केले तर याच्यातले 20-20 हे सोपे आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन असतील आणि वरचे 4 ते 5 क्वेश्चन हे हार्ड लेवलचे असतील, जेणेकरून कट ऑफ कमी लागेल, जेणेकरून मुलं फसतील, ट्रिकी प्रश्न असतील अशा पद्धतीनं. आणि हा कट ऑफ कमी कसा होईल किंवा कॉम्पिटिशनमधून मुलं कशी बाहेर पडतील यासाठी हा पेपर सेट करत असताना समितीने हे पेपर अशा पद्धतीनं सेट केलेला असतो. प्रत्येक विषयातले 5-5 प्रश्न हार्ड पकडले तर 5-5 20 क्वेश्चन हार्ड आले आणि त्यात जर तुमचे गेले तर तुम्ही ह्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडला. याचा विचार करून 1986 पासून ते 2024-25 लेवलचे जे काही वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन आहेत ते आपण ह्याच्यामध्ये कव्हर केले, जेणेकरून एकही प्रश्न मुलांपासून स्किप होता कामा नये आणि आपलीच मुलं लवकर वर्दीत कशी येतील यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. सो अतिशय महत्त्वाचा हा जो काही PDF संच आहे तो तुम्हाला मिळणार आहे घर बसल्या 5 मिनिटांमध्ये. आता ह्यासाठी काय करायचं आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला ही जी PDF आहे ही PDF यासोबत तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा आपण मोफत दिलेला आहे 99 रुपयाचा. तर एकंदरीत 99 रुपयाचा डायट प्लॅन PDF प्लस 15,000+ प्रश्नसंच PDF सगळे मिळून 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते घर बसल्या फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला ही PDF भेटणार तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती. जवळजवळ 2100+ पानांची ही PDF आहे. 2100+ पानांची PDF आहे. त्यामुळं तुम्हाला एवढी मोठी PDF जर हवी असेल आणि एक लक्षात ठेवायचं, पाठिंबाच्या भरतीचा इतिहास सांगतोय 2022-23ला 53+ प्रश्न पेपरला होते आणि यावेळी 80+ प्रश्न पेपरला असणार, लक्षात ठेवायचं. एवढा मोठा जर तुम्हाला फरक हवा असेल तर 100% वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा. फक्त आणि फक्त एक मेसेज करा आणि घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही PDF तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाणार आहे. सो अशा पद्धतीनं ज्या मुलांना 30+ मार्क पडलेत, 32, 34, 36, 38, 40 मार्क आहेत, हताश होऊन जाऊ नका. 100% तुम्हाला पेपरमधून क्वालिफाय करण्यासाठी आपली PDF अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि ही एक गेम चेंजर PDF ठरणार, लक्षात ठेवा. सो ज्याला ही PDF हवे त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा.
सो अतिशय महत्त्वाचं जे मार्गदर्शन आहे कट ऑफच्या बाबतीत असेल किंवा लेखीच्या बाबतीत असेल, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं येणाऱ्या भरतीमध्ये लवकर ही आपली PDF घेऊन लेखीला इतिहास करा आणि वर्दीवरती या. एकंदरीत पुढचा जो काही कट ऑफ असेल, फायनल कट ऑफ, तो सुद्धा कमी लागणार, आता सांगतोय. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ होईल. त्या मार्गदर्शनासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरतीच्या उरलेल्या फिजिकलसाठी आणि 14 ते 21 तारखेच्या ज्या लेखी परीक्षा आहेत त्या लेखी परीक्षेसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.